नमस्कार, मी डॉक्टर प्रसन्न आराधे, नंदादीप आय हॉस्पिटल येथे कॉर्निया, कॅटरॅक्ट आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन म्हणून कार्यरत आहोत. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करूया, ज्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीच्या नंतर डोळ्यांची काळजी कशी घ्यायची असते त्यावर आपण चर्चा करू. रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीमध्ये 3 मेजर प्रकार असतात. एक म्हणजे लेसिक, दुसरं म्हणजे फेमटोलेसिक आणि तिसरं म्हणजे क्लिअर किंवा स्माईल. प्रत्येक ऑपरेशनच्या नंतर काळजी जवळपास सारखीच असते. तुमचे जे ऑपरेटिंग सर्जन असतील ते तुम्हाला चेक करून नक्की त्यांच्या पद्धतीने प्रोटोकॉल्स काय असतील ते सांगतील. पण महत्वाची काळजी म्हणजे अशी असते की 1 आठवडा आपण कंपल्सरी रेस्ट सांगतो, ज्यामध्ये स्क्रीन्स वापरणं आपण बंद करावं. कारण डोळ्यांना थोडासा ड्रायनेस येतो आणि ड्रायनेसमुळे जखम भरून येण्यासाठी तेवढा वेळ लागतो. त्यामुळे 1 आठवड्याची आपण कंपल्सरी रेस्ट सांगतो. त्यासोबतच काही अँटीबायोटिकचे आणि स्टिरॉइडचे ड्रॉप्स दिलेले असतात. सोबत डोळे ओले ठेवण्यासाठी लुब्रिकेटिंग ड्रॉप्स दिलेले असतात आणि काही जेलही दिलेल्या असतात. यासोबतच तुमचे डॉक्टर हिलिंग प्रोसेस फास्ट करण्यासाठी काही टॅबलेट्स किंवा कॅप्सूल्सही देऊ शकतात. त्यासोबतच 1 आठवड्याच्या नंतर तुम्ही स्क्रीन चालू करू शकता वापरणं, पण फ्रिक्वेंट ब्रेक्स ठेवायचे. म्हणजे 20 मिनिट सलग स्क्रीनकडे बघितलं की 20 ते 40 सेकंदाचा ब्रेक घ्यायचा, स्क्रीन पासून लांब बघायचं आणि डोळ्याची उघडझाप करणे हे महत्वाचं आहे. बाहेर जाताना प्रोटेक्टिव्ह ग्लासेस वापरणं हे चांगलं असतं, कारण डोळ्यामध्ये धूळ जाण्याची शक्यता असते आणि मग डोळे चोळण्याची शक्यता वाढू शकते जर तुमच्या डोळ्यावर प्रोटेक्टिव्ह ग्लासेस नसेल तर. त्यामुळे प्रोटेक्टिव्ह ग्लासेस कायम डोळ्यावर असले तर चांगलं. तिसरं म्हणजे जिम, स्विमिंग तुम्ही 1 महिन्याच्या नंतर चालू करू शकता. स्विमिंग तरी स्पेसिफिकली. जिम 1 आठवड्याच्या नंतर लाईट एक्सरसाइजेस, कार्डिओ आपण चालू करू शकतो. त्यासोबतच काही ड्रॉप्स असतात ज्यामध्ये डोळे ओले ठेवण्यासाठी किंवा ड्रायनेस कंट्रोल करण्यासाठी जे ड्रॉप दिलेले असतात ते साधारणपणे 3 ते 6 महिने आपण चालू ठेवतो. गरज पडेल तसं त्याची फ्रिक्वेन्सी आपण कमी जास्त करू शकतो. यासोबतच तुमचं 100% रुटीन जे असतं ते तुम्ही 1 महिन्याच्या नंतर चालू करू शकता. ज्या आपल्या महिला असतात किंवा जे कोणी पुरुष किचनमध्ये जाण्यासाठी किंवा किचनमध्ये काम करण्याचा ज्यांना इंटरेस्ट असतो ते 1 आठवड्याच्या नंतर काम सुरू करू शकतात किचनमध्ये. फक्त किचनमध्ये गेल्यानंतर प्रोटेक्टिव्ह चष्मा डोळ्यावर असलेलं चांगलं, म्हणजे डोळ्यामध्ये काही उडून जाण्याची शक्यता कमी होते. आमच्या खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यावरती तुम्हाला आम्ही सविस्तर माहिती देऊ शकतो. धन्यवाद.